नमस्कार मैत्रिणींनो, मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, फ्रूट कस्टर्ड। करायलाही सोपी आहे आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत, त्याच्यामुळे दुपारच्या वेळेला हे थंड असं खायला छान लागतं। आणि मुलं सर्व फळं खायला पण तयार नसतात, मग अशा वेळेस सर्व फळं टाकून हे आपण करू शकतो। त्यासाठी मी खरबूज घेतलेले, द्राक्ष घेतले, केळी घेतलेत, त्याच्यानंतर चिक्कू घेतलेत, सफरचंद घेतले, कलिंगड घेतले आणि अमूलचं फ्रेश क्रीम वापरलेले, कस्टर्ड पावडर वापरली आहे। अमूलची फ्रेश क्रीम का वापरली तर मी 8-10 जणांसाठी करणार आहे, त्यामुळे माझ्याकडे तेवढी साई अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी क्रीम वापरणार आहे। तुम्ही जर थोड्या प्रमाणात करणार असाल तर घरची तुम्ही साई मिक्सरवर फिरून करू शकता। माझे प्रमाण जास्त असल्यामुळे मला अमूलची फ्रेश क्रीम वापरावं लागलं। मी आता हे सर्व फळांचे साल काढून घेणार आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। मी सफरचंदाचे साल काढलेले नाही, तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता। अशा प्रकारे छोटे छोटे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत, हे दाखवल्याप्रमाणे केले। आता मी एक मोठं पातेले घेतले आणि त्या पातेल्यामध्ये हे सर्व तुकडे मी आता काढून घेते आहे। असे तुम्ही ह्याच्यात अजून दुसरे फळही ॲड करू शकता, म्हणजे डाळिंब, ते कस्टर्ड पावडर आता मी एका वाटीमध्ये दुधात टाकून आधी मिक्स करून घेणार आहे, कारण अशीच जर मी कस्टर्ड पावडर टाकली तर तशीच पावडर राहील किंवा त्याच्या गुठळ्या राहतील, म्हणून मी ते मिक्स करून घेतलेलं आहे। हे करायला खूप सोपं आहे, म्हणजे जास्त झंझट नाही, म्हणजे दूध गरम करा, ते हे करा। क्रीम वापरल्यामुळे लवकर होते, कमी वेळेत। समजा पाहुणे जरी आले ना, आपण जरी हे करायचं म्हणलं तर लवकर होतं आणि कमी वेळात होतं। मी त्याच्यामध्ये पिठी साखर टाकलेली आहे, गोडवा येण्यासाठी। नाही टाकलं तरी चालतं, कारण फळं खरबूज ते गोड असतं, त्याच्यामुळे असंही छान लागतं, पण मी थोडी पिठी साखर टाकलेली होती गोडवा येण्यासाठी। आणि क्रीम भरपूर टाकली होती, त्यामुळे एकदम छान झालं होतं। करून पहा, तुम्ही घरगुती साई पण वापरू शकता। आणि हे पहा, अशा प्रकारे आता सर्व दिसायला लागलेलं आहे। मी हे मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि थंड झाल्यानंतर सर्वांना दिलं होतं। मुलांनीही खूप आवडीने खाल्लं होतं हे। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।